दिस चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे रोटेशनल डायनेमिक्स. ठीक आहे, रोटेशनल डायनेमिक्स मध्ये माझा हा कितवा व्हिडिओ चालू आहे? 5th व्हिडिओ चालू आहे. ठीक आहे, ज्यांनी कोणी पहिलं प्रिव्हियस व्हिडिओ बघितलं नसेल पहिलं प्लीज प्रिव्हियस व्हिडिओ बघा, तरच तुम्हाला जास्त समजेल, अदरवाईज तुम्हाला काही समजणार नाहीये. ठीक आहे, आपला पॉईंट जो चालू आहे तो 4th वाला चालू आहे. ठीक आहे, आणि जे काय मी तुम्हाला शिकवणार आहे ते स्टेट लेवलचं शिकवणार आहे, प्लस त्याच्यामध्ये 12th स्टँडर्डचं पण शिकवणार आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला नोट्स मी प्रोव्हाइड करणार आहे. तरी नाही का साइड बाय साइड तुम्ही बघा, मी तर पॉईंट देत असतो सारखं सारखं. ठीक आहे, पॉईंट 1, पॉईंट 2, पॉईंट 3, पॉईंट 4, आता 4 चालू आहे पॉईंट आपला. ठीक आहे, जे तुम्हाला सांगितलं नाही लिहायला तेच लिहा, आणि जे एक्स्ट्रा आहे ना ते पण तुम्हाला सांगतो की नाही का हा बाबा हे सेट लेवलसाठी. ठीक आहे, आणि ज्यांनी कोणी पहिलं प्रिव्हियस नाही बघितला असेल व्हिडिओ तर त्यांना हा व्हिडिओ काही समजणार नाही. ठीक आहे, म्हणून ते प्रिव्हियस व्हिडिओ जो आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तसंच जे कोणी नवीन असेल चॅनलवर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे बघा, तिथं व्हॉट्सअप लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा, तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करू शकता. ठीक आहे, आणि तसंच सगळे लेसन मॅथ्सचे ऑल कन्सेप्ट मी शिकवलेले आहेत, ते तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता, ते तुम्हाला नक्की समजणार. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. बघा व्यवस्थित लक्ष द्या. पॉईंट नंबर काय चालू आहे आपला? 4th वाला. ठीक आहे, सो व्हेकल ऑन बँक रोड. फर्स्ट ऑफ ऑल आपण जे पॉईंट नंबर 3 आणि पॉईंट नंबर 2 जे शिकलेलं आहे, काय शिकलोय आपण? पॉईंट नंबर 2 व्हेकल मुव्हिंग ऑन सर्क्युलर ट्रॅक. ओके, होरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक. त्यावेळेस त्याची मॅक्झिमम वेलोसिटी किती होती रे? मॅक्झिमम वेलोसिटी जी होती दॅट इज किती होतं? म्यू आर जी. ठीक आहे, अंडर रूट मध्ये म्यू आर जी. पण व्हेकल ऑन बँक रोड, आता हे पण डेरिव्हेशन का बनवलं त्यांनी? बघा, आता व्हेकल मूव्ह होण्यासाठी इथं मॅक्झिमम स्पीड मला एवढी लागते. ठीक आहे, जर मी ह्याच्यावर गेलो तर गाडी स्किड होणार आहे. ओके, हे पण तुम्हाला 10 वेळा सांगितले मी तेव्हा. पण आता जे काय आहे बघा, गाडी जी आहे आता मला जास्त फास्ट मूव्हनी नाही का हे करायचं, मला नाही का फास्ट मूव्हनी जायचं, म्हणजे जास्तीच्या स्पीडनी मला जायचे. मग त्यावेळेस त्यांनी काय केलं, जे काय इंजिनिअरिंग वाल्यांनी काय केलं, सिव्हिल इंजिनिअरिंगनी त्यांनी काय केलं, व्हेकल ऑन बँक रोड, म्हणजे जे काय रोड आहे त्याला टिल्ट करून टाकला. सो बघा, मग त्यानुसार त्यांनी एक डेरिव्हेशन बनवलं, तेच आपल्याला इथं प्रूफ करायचंय कोणतं डेरिव्हेशन आहे. ठीक आहे, बघा एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, समजा गाडी जी आहे ती अशी मूव्ह होती, सो अशी मूव्ह होती. ठीक आहे, सो मी असा काढतो अँगल, म्हणजे जी गाडी आहे ना ती, म्हणजे जे काही रोड आहे ना ते असं मूव्ह केलंय, सो असा टिल्ट केलाय रोडला. सो म्हणजे त्याचा अँगल ऑफ बँकिंग कसं येणार? सो असं केलंय, सो मग मला हे असं काढावं लागेल, हे नाही असं नाही असं काढावं लागेल. ठीक आहे, कारण गाडी अशी जाणार आहे ना, सो अशी जात असेल तर त्याचा रोड जो आहे तो बघा असा असणार आहे. ठीक आहे, सो व्हेकल जे आहे त्याचे चाक काढतो मी इथं पहिलं. ओके, सो ही गाडी अशी आहे समजा. ओके, बघा इथं काय सांगितलंय, कन्सिडरिंग इग्नोरिंग फ्रिक्शन अँड एअर रेजिस्टन्स. आता आपण काय करतोय, जे काय स्टार्टिंगला आहे पॉईंट नंबर 4, इग्नोरिंग फ्रिक्शन करतोय, म्हणजे इथं फ्रिक्शन नाहीच आहे असं कन्सिडर करतोय. ठीक आहे, पण ऍक्च्युली फ्रिक्शन असणार आहे. जर फ्रिक्शन जर नसेल तर व्हेकल काय होणार आहे? खाली खाली येत जाणार आहे, सरकत सरकत जाणार आहे. मग ऍक्च्युली काय करतोय आपण? निग्लेक्ट नाही करते फ्रिक्शनला, फ्रिक्शन आहे तिथं, पण आपण काय करतोय? कन्सिडरिंग इग्नोरिंग फ्रिक्शन. ऍक्च्युली तिथं फ्रिक्शन आहे, म्हणजेच काय, विदाउट फ्रिक्शन जर आपण डेरिव्हेशन सॉल्व्ह केलं तर त्याचं डेरिव्हेशन काय येणार आहे? ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पहिलं त्यांनी काय केलं 12th स्टँडर्ड वाल्यांनी, म्हणजे जे काय पुणे युनिव्हर्सिटीने काय केलं माहिती का तुमच्यासाठी, म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते पहिलं ते काढायचं. ठीक आहे, म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की तिथं ऍक्च्युली सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करते, म्हणजे त्यानुसार तुम्हाला डेरिव्हेशन क्रिएट केलं त्यांनी. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. सो आता काय काय होणार बघा. सो हे जे काय कार आहे, व्हेकल आहे, त्याचं वेट असणार आहे mg. सो डाऊनवर्ड ऑलवेज. सो इथे लिहिलं देअर आर 2 फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ व्हेकल. सो फर्स्ट वन वेट mg डाऊनवर्ड, सो डाऊनवर्ड साइडला mg येणार आहे. सो नंतर ह्याचं नॉर्मल रिएक्शन कसं येणार आहे? आता समजा मी इथं थांबले स्ट्रेट. ठीक आहे, सो माझं नॉर्मल रिएक्शन कसं येणार आहे? नाही का अपवर्ड डिरेक्शन येणार आहे. ठीक आहे, तसंच व्हेकलचं पण काय येणार आहे? व्हेकल तर असं आहे, सो त्याचं नॉर्मल रिएक्शन असं येणार आहे. ठीक आहे, परपेंडिक्युलर येणार आहे, कुणाला? त्या कारला परपेंडिक्युलर नॉर्मल रिएक्शन असणार आहे. ठीक आहे, दॅट इज एन, आणि इथं असणार आहे mg. आता ऍक्च्युली ह्याचे जे काही कंपोनंट आहेत जे रिझॉल्व्ह झालेले आहेत ते इथं मी बाजूला डायग्राम काढतो. ठीक आहे, सो बघा कोणते कोणते फोर्स ऍक्ट होतात ते.
समजा इथं सेंटर ऑफ मास आहे. ओके, सो mg डाऊनवर्ड, ह्याचं जे काही नॉर्मल फोर्स आहे ते असं आहे, बरोबर. आणि आपण होरिझॉन्टल काढतो एक लाईन, एक होरिझॉन्टल लाईन. ओके, ठीक आहे. सो आता बघा नीट व्यवस्थित लक्ष द्या. सो व्हेकल अशी मूव्ह होते, बरोबर, असं मूव्ह होतंय. सो व्हेकल असं मूव्ह होतंय. सो ह्याचं जे काय एक कंपोनंट आहे, कोणता कंपोनंट आहे, दॅट इज सेंट्रिपिटल फोर्स. तो कोणत्या साईडला जातोय, इनवर्ड साईडला. मग हे जे काही नॉर्मल फोर्स आहे, हे नॉर्मल फोर्स दोन कंपोनंट मध्ये डिवाइड होते. कोणत्या कोणत्या दोन कंपोनंट मध्ये, फर्स्ट ऑफ ऑल एन कॉस थिटा. पहिलं फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला हे सांगतो की इकडचा जो अँगल आहे तो थिटा असणार आहे. ठीक आहे, बघा हा जो अँगल आहे हा थिटा आहे, मग हा पण थिटा असणार आहे. कोणता अँगल, सो दॅट इज हा अँगल पण थिटा. आता तुम्ही बोलणार आता इथं थिटा आहे, इथं थिटा कसं काय. ठीक आहे, बघा जॉमेट्रिक नुसार जरा नाही का डोकं लावा व्यवस्थित. आता समजा हे होरिझॉन्टल लाईन आहे, ठीक आहे, बरोबर का, ही अशी होरिझॉन्टल लाईन आहे. सो आणि ही व्हर्टिकल लाईन. ओके, आणि ह्याला मी काय करतोय, बँक करतोय. बघा ही अशी व्हर्टिकल लाईन आहे, ह्याला मी असं बँक करतोय. बघा हा जेवढा मी वर उचलतोय ना, हा जेवढा, तेवढाच हा अँगल काय होतोय, तेवढाच अँगल टिल्ड होतोय. बघा इकडचा अँगल, एक मिनिट हा. बघा हा होरिझॉन्टल, ह्याला मी असा वर करतोय, असा वर करतोय. ठीक आहे, तेवढाच अँगल टिल्ड होतोय. म्हणजेच काय, हा जर थिटा असेल तर हा पण थिटा असणार. ठीक आहे, ऍक्च्युली मी कसं सांगतो तुम्हाला, हे मी असं उचलतोय ना. बघा परत एकदा सांगतो, ही लाईन अशी, ओके, बघा ही लाईन अशी आणि हे नॉर्मल कंपोनंट हे असं आहे. ठीक आहे, व्हर्टिकल लाईन मी असंच पकडतो. सो बघा नॉर्मल रिएक्शन पण इकडे चाललंय. सो हा अँगल जो आहे, जेवढा मी वर उचललाय, हा एवढा जेवढा उचललाय तेवढाच हा अँगल क्रिएट होतोय. ठीक आहे, जॉमेट्रिक विचार करा, जॉमेट्रिक नुसार विचार करावा लागेल आपल्याला. ठीक आहे, सो इकडे अँगल पण थिटा असणार आहे. आणि तुम्हाला माहितीये की ऑलवेज नॉर्मल जे काही रिझॉल्व झालेलं आहे आणि थिटाच्या बाजूलाच काय असणार आहे, थिटाच्या बाजूलाच नेहमी एन कॉस थिटा असणार आहे. नेहमी आपण कॉस थिटाच घेतो. थिटा जर चिटकून असेल तर आपण एन कॉस थिटा घेतो. आणि बाकीचा जो काही कंपोनंट राहिलेला आहे तर आपण बोलणार एन साइन थिटा. ठीक आहे, विच कंपोनंट, एन साइन थिटा. सो मी जे काही रिझॉल्व केलेलं आहे ते कट करून टाका. ठीक आहे, हे मी कट करून टाकतो. म्हणजे ऍक्च्युली एन कॉस थिटा जो बॅलन्स करतोय त्याचं नाव आहे mg. ठीक आहे, एन कॉस थिटा विच इज बॅलन्स टू दी mg. ओके, आणि इनवर्ड जो फोर्स आहे, बघा हा जो काही इनवर्ड फोर्स, व्हिडिओ स्टॉप झाला होता. बघा माझा जो कॅमेरा जो आहे तो 8 मिनिट झाले ना, नंतर ऑटोमॅटिक कॅमेरा ऑफ होतो. ठीक आहे, मला असं स्टॉप करते व्हिडिओ बनवावा लागतो. सो लक्ष द्या इथं. सो बघा काय सांगितलं मी तुम्हाला आता जस्ट, एन कॉस थिटा जेवढा वर आहे तेवढाच फोर्स mg बॅलन्स करतोय त्याला. ठीक आहे, मग सेंट्रिपिटल फोर्स तर आतमध्ये इनवर्ड आहे, कारण कसं, अशी व्हेकल असा मूव्ह होतोय. ठीक आहे, मग सेंट्रिपिटल फोर्स त्या साईडला आहे. मग त्याला बॅलन्स करण्यासाठी, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स ऍक्च्युली कोण प्रोव्हाइड करतोय, ऍक्च्युली बघा हा रोड टिल्ड केल्यामुळं ऍक्च्युली सेंट्रिपिटल फोर्स आपला एन कॉस थिटाच देऊ लागला. ठीक आहे, म्हणजे एन कॉस थिटाच हा काय करू लागलाय, सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करू लागलाय. ठीक आहे, आपण बघा व्हेकल ऑन होरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक, तिथं जे आहे, समजा इथं रोड हे आहे का, व्हेकल आहे. ओके, तिथं सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करू लागत होतं, कोण करत होतं सेंट्रिपिटल फोर्स, तिथं जे काय आहे सेंट्रिपिटल फोर्स, तिथं फ्रिक्शन प्रोव्हाइड करू लागत होता. बरोबर ना, तिथं स्टॅटिक फ्रिक्शन, म्हणजे फ्रिक्शन हा सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करू लागत होता. ठीक आहे, पण ऍक्च्युली इथं जे काय अँगल बँक केल्यामुळं एन कॉस थिटाच हा काय करू लागलाय, आता सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करू लागलाय. ठीक आहे, समजतंय का, इथं थोडंसं डिफरंट आहे. ऍक्च्युली हे जे काही नॉर्मल रिएक्शन आहे हे दोन कंपोनंट मध्ये डिवाइड झाले. ओके, सो एन कॉस थिटा, एन साइन थिटा. सो आता मी इथे लिहितो नॉर्मल फोर्स. बघा इथे लिहिलंय, देर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द व्हेकल, वेट mg डाउनवर्ड अँड नॉर्मल रिएक्शन n. ठीक आहे, अजून एक पॉइंट लिहू शकता, द नॉर्मल रिएक्शन can be resolved कशामध्ये होऊ लागणार, resolved in two component.
सो विच कंपोनंट? सो दॅट इज एन कॉस थिटा अँड एन साइन थिटा. ठीक आहे, मग इथे लिहितो मी, ह्याच्यामध्ये लिहितो एन कॉस थिटा अँड कॉस थिटा विच इज बॅलन्स टू दी. सो एन कॉस थिटा काय, एन कॉस थिटा अँड सेकंड वन फक्त लिहितो एन साइन थिटा, एन साइन थिटा. ठीक आहे, एन कॉस थिटा जो आहे तो वर्टिकली आहे, वर्टिकली अपवर्ड. ओके, हे असं लिहा व्यवस्थित. आणि एन साइन थिटा जो आहे तो काय करतोय, सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करतोय. सो दॅट इज एन साइन थिटा विच इज होरिझोंटली, होरिझोंटल. ओके, ठीक आहे. चला एवढं पहिलं पटकन स्क्रीनशॉट काढा लवकर. चला झालं. सो आता मी डेरिव्हेशन तुम्हाला सांगतो. ठीक आहे, एवढं तर तुम्हाला लिहावं लागेल ज्यावेळेस डेरिव्हेशन येणार. सो व्हेकल ऑन बँक रोड विदाउट इग्नोरिंग फ्रिक्शन, जर असा क्वेश्चन विचारला तर तुम्हाला हे डेरिव्हेशन लिहावं लागेल. ठीक आहे, किंवा इग्नोरिंग फ्रिक्शन एवढंच विचारतील तुम्हाला. चला आता बघा काय काय करायचं आपल्याला याच्यात. सो आता डेरिव्हेशन स्टार्ट. ठीक आहे, बघा एन साइन थिटा जो आहे, नाव एन साइन थिटा हाच कोणता कंपोनंट प्रोव्हाइड करू, म्हणजे काय प्रोव्हाइड करू लागला तो एन साइन थिटा, हा जो आहे तो सेंट्रिपिटल फोर्स म्हणून ऍक्ट होऊ लागला. ठीक आहे, म्हणजे जेवढा एन साइन थिटा आहे म्हणजे हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करू लागला. ठीक आहे, एन साइन थिटा विच इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स. काय सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, फॉर्म्युला माहिती तुम्हाला, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1. सो मला सांगा एन कॉस थिटाला कोण बॅलन्स करतोय, एन कॉस थिटाला कोण बॅलन्स करतोय, एमजी. सो इथे लिहिणार मी एमजी. ठीक आहे, इक्वेशन नंबर 2. सो आता काय करणार, सो एन साइन थिटा एन कॉस थिटा इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2 करा. ठीक आहे, सो बघा इक्वेशन 1 डिवाइड बाय इक्वेशन 2. सो एन साइन थिटा अपॉन एन कॉस थिटा विच इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, हे आर आहे, अपॉन एम जी. सो एम गेट कॅन्सल, सो एन गेट कॅन्सल. सो साइन थिटा अपॉन कॉस थिटा दॅट इज काय असतं, टॅन थिटा. टॅन थिटा इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन हे आर, ह्याला मल्टिप्लाय होणार, सो आर जी येणार. ठीक आहे, विच इज व्ही स्क्वेअर इक्वल टू व्ही स्क्वेअर, आर जी इथं मल्टिप्लाय करणार, सो आर जी टॅन थिटा, टॅन थिटा. आणि जर मला व्ही काढायचा असेल तर व्ही इक्वल टू दॅट इज अंडर रूट मध्ये हे एम जी बाजू येतो. ओके, आर जी टॅन थिटा, टॅन थिटा. ठीक आहे, एवढा आहे. पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर अजून थोडंसं डीप मध्ये जाऊन सांगतो तुम्हाला काय आहे. ठीक आहे, चला आता व्यवस्थित लक्ष द्या मी काय काय बोलतो बघा. सो इथं पहिलं काय काय केलं तुम्ही, एन साइन थिटा म्हणजे एन साइन थिटाच हा जो काही कंपोनंट आहे हा सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट करू लागला. ठीक आहे, म्हणून एन साइन थिटा जेवढा आहे तेवढा सेंट्रिपिटल फोर्स एम व्ही स्क्वेअर अपॉन आर घेतलाय. ठीक आहे, आणि एन कॉस थिटा विच इज बॅलन्स टू दी एम जी. सो एन कॉस थिटा जो आहे किंवा एम जी जो आहे ह्याला बॅलन्स करतोय आणि हा याला बॅलन्स करतोय. सो म्हणजेच काय, एम जी वेट तर खाली असणारच आहे. ठीक आहे, वेट तर असणारच आहे, पण नॉर्मल कंपोनंट जो आहे हा इन्क्लाइन मध्ये आहे. सो इन्क्लाइन जो असेल, कोणता पण कंपोनंट जर इन्क्लाइंड असेल तर त्याचे 2 कंपोनंट असतात. विच इज इथं काय आहे, आपण ह्या कंडिशनचा विचार करतोय. सो एन कॉस थिटा एन साइन थिटा. सो एन कॉस थिटा इक्वल टू एम जी घेतला. ठीक आहे, आणि ह्याला डिवाइड केलं, सिंपल. सो डिवाइड केल्यावर मला जे काही इक्वेशन भेटलेलं आहे ते आहे व्ही इक्वल टू अंडर रूट आर जी. ठीक आहे, ह्याला आपण काय बोलतो माहितीये का, सो ह्याला आपण असं बोलतो ऑप्टिमम स्पीड, ऑप्टिमम स्पीड. ठीक आहे, सो ऑप्टिमम स्पीड जर तुम्हाला विचारलं कॅल्क्युलेट दी ऑप्टिमम स्पीड, त्यावेळेस तुम्हाला व्ही इक्वल टू अंडर रूट आर जी टॅन थिटा यूज करावं लागेल. ठीक आहे, किंवा मोस्ट सेफ स्पीड पण बोलू शकतो आपण ह्याला. काय बोला, मोस्ट सेफ स्पीड. ओके, पण बघा व्हेकल ऑन हॉरिझॉन्टल सर्क्युलर ट्रॅक मध्ये त्याचा फॉर्म्युला काय होता रे, व्ही इक्वल टू अंडर रूट म्यू आर जी. ठीक आहे, बघा आर जी आहे, इथं आर जी आहे, पण फ्रिक्शनच्या जागी टॅन थिटा आहे. सो मला सांगा कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा जास्त रिलायबल असेल का टॅन थिटा जास्त रिलायबल असेल,
सांगा बघू, कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन हा जास्त रिलायबल असेल का टॅन थिटा जास्त रिलायबल असेल? पण मी तुम्हाला सांगितलंय कोइफिशियंट ऑफ म्यू जो आहे हा जास्त रिलायबल नसणार आहे. का नसणार आहे? जर रेनी सीझन मध्ये जर म्यू जो आहे समजा 0.5 आहे, ठीक आहे, जर समजा टायर जे आहे ते टकले असतील मग त्यावेळेस स्किड होण्याचे चान्सेस जास्त असतात. पण इथे त्यांनी काय केलं, डिझायरवाल्यांनी काय केलं माहिती का, सिव्हिल इंजिनिअरिंगनी त्यांनी काय केलं, हा जो रोड आहे त्याला असा बँक म्हणजे टिल्ड करून टाकला. म्हणजे रेनी सीझन मध्ये जरी रेनी सीझन असेल तर हा थिटावर काही इफेक्ट होणार आहे का? काहीच इफेक्ट नाही होणार आहे. ठीक आहे, म्हणून इथे लिहिलं आपण ऑप्टिमम स्पीड और मोस्ट सेफ स्पीड. पण अजून आपण याच्या डीप मध्ये जाऊया. ठीक आहे, एवढं व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या. नंतर परत मी तुम्हाला आता व्हेकल ऑन बँक रोड, पण तिथं मी काय घेणार आहे, तिथं मी फ्रिक्शन घेणार आहे. ठीक आहे, सो पहिलं बघा विदाउट फ्रिक्शन. ऍक्च्युली तुम्हाला समजलं पाहिजे की कोणता कंपोनंट हा सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे, म्हणून जे काय पुणे युनिव्हर्सिटी जे आहे त्यांनी तुम्हाला हा कन्सेप्ट पहिला मुद्दाम टाकलेला आहे, नाहीतर ते डायरेक्ट गेले असते विथ फ्रिक्शन घेऊन. ठीक आहे, पण इथे विदाउट फ्रिक्शन आहे. पण हा हे लक्षात ठेवा, आपण काय करतोय, इग्नोरिंग फ्रिक्शन करतोय. इग्नोरिंग फ्रिक्शन. ठीक आहे, हे लक्षात राहू दे, हे शब्द लक्षात राहू दे. इग्नोरिंग आपण निग्लेक्ट करतोय का? निग्लेक्ट जर केला असताना तर समजायचं होतं नाही का, समजून जायचं की तिथं फ्रिक्शन नाहीये. पण अशी गोष्ट आहे का तिथं फ्रिक्शन नाहीये असं आहे का? म्हणजे निग्लेक्ट करतोय म्हणजेच काय? जर निग्लेक्ट केलं असतं तर म्हणजेच काय त्याचा अर्थ, म्हणजे तिथं जे काय फ्रिक्शन आहे ते खूप कमी आहे, म्हणजे 0.00000 म्हणजे ऍक्च्युली नाहीच आहे तिथं. ठीक आहे, एवढा कमी आहे. पण असं आहे का? तसं नाही. असं ह्या कंडिशन तर नाही तशी. ठीक आहे, ही कंडिशन तर नाहीये. ओके, जर फ्रिक्शनच नसेल तर गाडी अशी सरळ सरळ खाली येणार ऑब्विसली. सो आपण काय करतोय, इग्नोरिंग फ्रिक्शन. म्हणजे आपण सांगतोय त्यांना की नाही का, हा बाबा फ्रिक्शन आहे पण मी त्याला इग्नोर करतोय. आपण 5-10 मिनिटांसाठी त्याला बाजूला ठेवूया. ओके, मग त्यावेळेस डेरिव्हेशन काय येतं, सो दॅट इज v इक्वल टू √RG tan थिटा. ठीक आहे, बघा माझं कधी कधी नाही का कॅमेऱ्याकडे लक्ष जातं म्हणून मला नाही का व्यवस्थित बोलता पण येत नाही मग. ठीक आहे, सो तुम्ही जर असं समजून घ्या. ओके, कारण कसं आहे, तुम्ही जर स्वतः जर एखादी गोष्ट करत असेल तेव्हाच तुम्हाला रिअलाइज होईल ना, अरे हा बाबा एवढं कठीण असते बनणं किंवा बोलणं. ठीक आहे, पण ऍक्च्युली कसं आहे माहिती का, ज्यावेळेस कॅमेरा समोर असतो ना त्यावेळेस मी पटापटा नाही बोलू शकत. ओके, तिथंच लक्ष द्यावं लागतं मला. सो माझं कॉन्सन्ट्रेट एक तर तिकडे जातं किंवा हे काय बोलू असं वाटतं मला. ठीक आहे, चला समजून जावा तरी. सो आता नेक्स्ट विथ फ्रिक्शन घेऊन बघू आपण काय येतं डेरिव्हेशन. नाव आता आपण कसला विचार करणार आहे, विथ फ्रिक्शन घेणार आहे. ठीक आहे, सो व्हेकल ऑन बँक रोड कन्सिडरिंग दी फ्रिक्शन. ठीक आहे, बघा आता समजा आता एक हे काढतो डायग्राम. बघा आता डायग्राम नुसार तुम्हाला समजून जाईल. सो इथं आहे अँगल थिटा. ठीक आहे, सो हे आहे व्हेकल. ठीक आहे, ओके. सो आता बघा व्हेकल जे आहे, आता व्हेकल असा मूव्ह होणार आहे. ओके, कारण मी हा बँक असा केलाय ना, सो व्हेकल आहे ना बघा हे असा मूव्ह होणार. ठीक आहे, सो त्याचा जो अँगल आहे तो थिटा असणार आहे. सो व्हेकल असा मूव्ह होतोय. ठीक आहे, सो हे लक्षात राहू दे, मूव्ह कसा होतोय असा, आणि हे असा मूव्ह होणार आहे. सो बँक रोड जो आहे तो असा टिल्ड केलेला आहे, बघा असा टिल्ड केलाय. सो व्हेकल पण असंच जाणार ना. ठीक आहे, सो आता बघा काय काय ना. सो द फोर्सेस ऍक्टिंग ऑन अ व्हेकल, वेट mg ऍक्टिंग डाऊनवर्ड्स. सो ह्याचं जे काय वेट आहे ते डाऊनवर्ड साईडला असणार आहे आणि नॉर्मल फोर्स असा असणार आहे. ठीक आहे, विच इज अपवर्ड. ओके, सो आता बघा ह्याच्यामध्ये दोन कंडिशन आहे, एक मॅक्झिमम स्पीड आणि एक मिनिमम स्पीड. बघा हे व्हेकल ऑन बँक रोड विथ फ्रिक्शन साठी दोन स्पीड येणार आहे. कोणते कोणते दोन स्पीड असणार आहे, एक मिनिमम स्पीड. म्हणजे मिनिमम स्पीड जर घेतलं मी, बघा मी म्हणजे हे ऍक्च्युली आहे ना थेरोटिकल सांगतं, प्रॅक्टिकली असं होत नसतं, प्रॅक्टिकली असं होत नाही. पण थेरोटिकली तुम्हाला सांगतोय, ज्यावेळेस व्हेकल कमी स्पीडने जाणार, समजा 10 मीटर पर सेकंड स्क्वेअरने जाणार. ठीक आहे, सो 10 मीटर पर सेकंडने जात असेल व्हेकल, ठीक आहे 10च्या स्पीडने जात असेल तर व्हेकल चान्स आहे की थेरोटिकल पार्ट मध्ये काय सांगतोय आपण काय सांगतोय की व्हेकलची जी काही चान्स आहे ते इनवर्ट साईडला येणार. कुठे येणार,
सो त्याचं जे काय फोर्स आहे ते आतल्या बाजूला येणार. ठीक आहे. आणि ज्यावेळेस मी म्हणजे जास्त जे स्पीडने जात असेल, एकदम फास्ट जर जात असेल, तर व्हेकल जे आहे ते स्किड होणार. सो स्किड होऊन बाहेर जाणार. ठीक आहे. म्हणजे त्याचे जे काय फोर्स आहे तो बाहेर जाणार, बाहेरच्या दिशेला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला सेफ स्पीड म्हणजे व्ही मॅक्झिमम किती पाहिजे, तर व्हेकल त्या ट्रॅकवर राहील. आणि मिनिमम किती स्पीड पाहिजे जेणेकरून व्हेकल त्या ट्रॅकवर राहील. ओके. म्हणजे जेणेकरून ते व्हेकल खाली सटकणार नाही. कमीत कमी मिनिमम स्पीड पाहिजे आणि मॅक्झिमम किती स्पीड पाहिजे जेणेकरून व्हेकल त्या ट्रॅकवर राहील. जर मी ह्या व्ही मॅक्स पेक्षा जर जास्त गेलो तर व्हेकल चान्सेस आहे की व्हेकल आउटवर्ड साईडला जाणार. ठीक आहे. सो आपल्याला ती स्पीड काढायची. सो कसं काढणार बघा. सो आपण काय घेतलं आता इथं फ्रिक्शन कन्सिडर केलेलं आहे. ओके. व्यवस्थित लक्ष द्या. सो बघा फ्रिक्शन जे आहे इथं येणार आहे इनवर्ड साईडला. सो आपण व्ही मॅक्सच्या बाबतीत विचार करतोय. ठीक आहे. मॅक्झिमम स्पीड ज्यावेळेस मॅक्झिमम स्पीडने जाणार, एकदम फास्ट जर गेलो तर चान्सेस काय बाहेर थ्रो होण्याचे. ठीक आहे. मग त्याला बॅलन्स करण्यासाठी जे काय माझं काय व्हेकल आहे बाहेर न जाण्यासाठी कोणता फोर्स जो आहे तो त्याला त्या ट्रॅकवर राहण्यासाठी मदत करतोय. ऍक्च्युअली फ्रिक्शन फोर्स त्याला मदत करतोय. सो दॅट इज एफ. ठीक आहे. समजते का. मॅक्झिमम स्पीड काढतोय. सो मी व्ही मॅक्स काढतोय. म्हणजे बघा परत एकदा सांगतोय, नीट लक्ष द्या. म्हणजे एकदम स्पीडने जातोय मी. जर मी एकदम स्पीड मध्ये गेलो तर व्हेकल स्किड होण्याचे चान्सेस आहेत. मग ते स्किड होऊ नये म्हणून त्या ट्रॅकवर कोणता फोर्स ऍक्ट होतोय, दॅट इज फ्रिक्शन जो फोर्स आहे तो ट्रॅकवर राहण्यासाठी मदत करतोय. ठीक आहे. हे लक्षात राहू दे. आणि लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स किती आहे, एफ इक्वल टू किती असतो ऍक्च्युअली, एक मिनिट. सो लिमिटिंग फ्रिक्शन ऍटलिस्ट मला फ्रिक्शन किती पाहिजे, मी इंटू एन पाहिजे. ठीक आहे. हे लक्षात राहू दे. फ्रिक्शन जो फोर्स आहे तो इनवर्ड आहे. सो आता बघा. सो इथे ना वेट mg ऍक्टिंग डाऊनवर्ड. सो इथे लिहिणार मी mg. ओके. आणि अपवर्ड डिरेक्शन नॉर्मल रिएक्शन n. सो n. सो किती पार्ट मध्ये डिवाइड होतोय, दॅट इज 2 पार्ट मध्ये. ओके. सो तुम्हाला माहिती आहे हा जर अँगल थिटा आहे तर हा पण किती असणार, थिटा. सो हे n cos थिटा असणार आहे. आणि हे लक्षात ठेवा, जिथं थिटा असेल त्याच्या लगतची बाजू म्हणजे ऍडजस्टंट साइड, लगेच त्याला जो चिटकून जो अँगल बनणार आहे तिथं कॉस थिटा प्रेझेंटच असणार आहे. हे लक्षात राहू दे. सो एन कॉस थिटा. आणि इकडे काय असणार आहे, सो दॅट इज एन साइन थिटा. ठीक आहे. सो मी मोमेंट ऑफ इनर्शिया बघा, मोमेंट मी हे काढतो. सो बघा काय काय आहे, रिझॉल्व्ह कसे होतात. सो डाऊनवर्ड mg. ओके. सो हे जे काय आहे नॉर्मल फोर्स कॅन बी रिझॉल्व इनटू 2 कंपोनेंट. सो दॅट इज n cos थिटा आणि n sin थिटा. ओके. आणि हे बघा, हे फ्रिक्शन फोर्स जो आहे ना तो सेंटर ऑफ मास घेतोय मी. ठीक आहे. सेंटर पासून घेतोय. सो फ्रिक्शन फोर्स असा आहे. ओके. सो n sin थिटा मी इथं लिहितो आणि हा नॉर्मल रिएक्शन निघून जाणार. ठीक आहे. सो फ्रिक्शन फोर्स कोणत्या साईडला, ह्या साईडला फ्रिक्शन फोर्स आहे. आणि तुम्हाला माहिती हा अँगल थिटा असणार आहे. ठीक आहे. बाय जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन नुसार. ठीक आहे. हा अँगल थिटा आहे. मग थिटाच्या बाजूची थिटाच्या लगतची बाजू काय असणार तिथं, सो दॅट इज एफ. सो ह्याला आपण हे फ्रिक्शन आहे. ठीक आहे. आपण ह्याला फ्रिक्शन कन्सिडर केलं. सो एफ काय येणार मग, एफ कॉस थिटा. थिटाच्या लगतची बाजू तिथं कॉस थिटाच येणार आहे, हे तुम्हाला माहिती पाहिजे. सो एफ कॉस थिटा. आणि हे काय असणार आहे मग, इथं तर mg ऍक्ट होणारच आहे, पण ऍक्च्युली एफ कॉस थिटा पण असणार आहे आणि काय असणार आहे इथं एफ साइन थिटा. ठीक आहे. मग हे काढून टाका, मेन जे फोर्स आहे ते काढून टाका. ठीक आहे. एवढे फोर्स ऍक्ट होतात. सो ऍक्च्युली किती कंपोनेंट आहेत, 1 2 3 4 5 कंपोनेंट होते. ठीक आहे. अगोदर किती कंपोनेंट होते, 3 कंपोनेंट होते. ठीक आहे. आता किती झाले कंपोनेंट, 5 कंपोनेंट. ठीक आहे. सो मी असं लिहू शकतो का, सो अजून एक पॉइंट लिहू शकतो, द फ्रिक्शन can be resolved in 2 component. So which one? So first one is f sin theta and second one is f cos theta. ठीक आहे. हे लक्षात राहू दे. सो आता बघा, जेवढा n cos theta आहे, n cos theta ला कोण बॅलन्स करतोय, सो दॅट इज mg प्लस f sin theta.
ओके, नॉर्मल कंपोनंटला किती फोर्स बॅलन्स करतात आहे? सो mg प्लस एफ साइन थिटा. ठीक आहे, आता बघा व्हेकल असा चाललाय, सो सेंट्रीपिटल फोर्स जो आहे तो आतमध्ये. ठीक आहे, मग सेंट्रीपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय? दॅट इज एन साइन थिटा अँड एफ कॉस थिटा. ठीक आहे, म्हणजे सेंट्रीपिटल फोर्स इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. आता हे जे काही दोन कंपोनंट आहे हे सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट करतात. ठीक आहे, म्हणजे प्रोव्हाइड करतात, ऍक्ट नाही प्रोव्हाइड करतात. ओके, ठीक आहे, चला पहिला एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर व्यवस्थित. चला लवकर काढा फास्ट. हे एन साइन थिटा काय लिहायचं तुम्हाला? एन साइन थिटा हॉरिझॉन्टली ना. चला काढा पटकन. सो आता मॅक्झिमम स्पीड बघा कसं येणार, नीट व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे, सो बघा आता काय काय येणार. एन कॉस थिटा अपवर्ड आणि विच इज बॅलन्स टू दी एमजी अँड एफ कॉस थिटा. सो इथे लिहिणार मी, सो एन कॉस थिटा इक्वल टू एन कॉस थिटाला कोण बॅलन्स करतोय? एमजी प्लस एफ साइन थिटा. ठीक आहे, एमजी प्लस एफ साइन थिटा. ठीक आहे, सो आता मला बघा एमजी काढायचंय मला. सो एमजी कसं काढणार मी? सो एमजी मी तिथंच ठेवतो. ओके, एमजी मी इथेच ठेवतो, विच इज इक्वल टू एन कॉस थिटा तसाच, कॉस थिटा तसाच, एफ साइन थिटा प्लस मध्ये इकडे आलं काय होणार? मायनस होणार. सो इथं लिहिणार मी एफ साइन थिटा. ठीक आहे, एफ साइन थिटा जो आहे प्लस मध्ये तिकडे गेला मायनस. ठीक आहे, आणि फ्रिक्शन फोर्सची लिमिट काय असते हे तुम्हाला माहिती. सो फ्रिक्शन फोर्सचा लिमिट जे आहे एफ इक्वल टू म्यू एन असतं, हे तुम्हाला माहिती. ठीक आहे, म्हणजे कमीत कमी मला एवढा तरी फोर्स पाहिजे, म्हणजे फ्रिक्शन पाहिजे, म्हणजे जेणेकरून व्हेकल जो आहे तो तिकडे नाही गेला पाहिजे. ठीक आहे, ज्यावेळेस फ्रिक्शन फोर्स जो आहे, फ्रिक्शन फोर्स हा जर कमी कमी होत गेला, म्हणजे फ्रिक्शन फोर्स हा जर कमी झाला, ठीक आहे, तर त्यावेळेस काय होणार? मग व्हेकलचा फोर्स म्हणजे जे काय सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे तो जास्त होणार. मग सो व्हेकल तिकडे स्किड होणार. ठीक आहे, समजतंय का? म्हणजे मला ट्रॅकवर राहण्यासाठी एवढी स्पीड तरी पाहिजे, लिमिट पाहिजे मला एवढी. ठीक आहे, म्हणून मी इथे हे लिहिले एफ इक्वल टू म्यू एन. सो एफच्या जागी म्यू एन लिहितो मी इथं. सो एफच्या जागी mg इक्वल टू एन कॉस थिटा मायनस म्यू एन साइन थिटा. ओके, इक्वेशन नंबर 1. ओके, हे समजलं का तुम्हाला? फर्स्ट हे बॅलन्स केलं. सो आता सेंट्रीपिटल फोर्स बघा, व्हेकल असं जातंय. सो कोणते फोर्स म्हणजे कोणते कंपोनंट जे आहे ते व्हेकलला सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट करतात. सो दॅट इज एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. सो मी असं लिहू शकतो का इथं? सो नाव सेंट्रीपिटल फोर्स विच इज mv स्क्वेअर अपॉन आर इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन आर. सेंट्रीपिटल फोर्स म्हणजेच कोण प्रोव्हाइड करतोय? एन साइन थिटा प्लस एफ कॉस थिटा. ओके, ठीक आहे, सो मी असं लिहू शकतो का? mv स्क्वेअर अपॉन आर इक्वल टू एन साइन थिटा प्लस एफ फ्रिक्शन फोर्स, लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स, दॅट इज म्यू अँड कॉस थिटा. इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, चला पटकन एवढं स्क्रीनशॉट काढा. सो नंतर सांगतो काय करायचं, लवकर लवकर काढा. आणि हा नोट्स मध्ये लिहा हे व्यवस्थित. ओके, काढलं का? सो आता इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1 करा. आणि नेहमी लक्षात ठेवा सेंट्रीपिटल फोर्स जो आहे ना तो पहिला लिहायचा, त्याच्यानंतर ना दुसरा कंपोनंट डिवाइड करायचा. ठीक आहे, सेंट्रीपिटल फोर्स ज्याच्यामध्ये आहे पहिला तो घ्यायचा आणि डिवाइड बाय फर्स्ट इक्वेशन करायचं. नाहीतर तुम्ही समजा हे पहिलं लिहिलं तरी चालेल, हे सेकंड लिहिलं तरी चालेल, पण डिवाइड करताना 1 डिवाइड बाय 2 लिहावं लागेल. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचे तुम्हाला. झालं. सो आता बघा काय काय ना पहिलं मी हे लिहितो. सो इथे डिवाइड करतो ना mv स्क्वेअर अपॉन आर विच इज इक्वल टू एन साइन थिटा प्लस म्यू एन कॉस थिटा. ओके, होल डिवाइड बाय, आता हे पण डिवाइड करतोय ना, कुणाला डिवाइड करतोय? ह्याच्यासोबत डिवाइड करतोय. सो इथे येणार mg मध्ये इक्वल टू लिहितो, इथं काय येणार एन कॉस थिटा मायनस म्यू एन साइन थिटा. ठीक आहे, हे डिवाइड करतो. सो रफ करतोय. डेरिव्हेशन इझी आहे, फक्त जे कन्सेप्ट जे आहेत ना ते जरासं डीप मध्ये सांगावं लागतात. डेरिव्हेशन खूप इझी आहे. ठीक आहे, सो आता एम गेट कॅन्सल राहिलं काय? मग व्ही स्क्वेअर अपॉन हे आर तर इथं मल्टिप्लाय आहे ना, सो आर जी होणार इक्वल टू एन साइन थिटा आहे. एन मी कॉमन काढू, एन मी कॉमन काढतो बघा.
सो एन कॉमन काढलं काय होणार, साइन थिटा मायनस म्यू कॉस थिटा अपॉन एन कॉमन कॉस थिटा मायनस म्यू साइन थिटा. ठीक आहे, एन एन कॉमन सो कॅन्सल. सो राहिलं काय मग व्ही स्क्वेअर अपॉन आर जी इक्वल टू साइन थिटा मायनस म्यू कॉस थिटा अपॉन, सॉरी इथं प्लस आहे ना, सो इथं प्लस देतो. ठीक आहे, प्लस आहे सो प्लस लिहावं लागेल. शाई इंक एक संपली माझी. अपॉन कॉस थिटा मायनस म्यू साइन थिटा. ठीक आहे, सो आता मी काय करतो बघा, इथं मला 1 आणायचं आहे, सो डिवाइडिंग बाय कॉस थिटा करतो. ठीक आहे, वर पण न्यूमरेटरला कॉस थिटाने डिवाइड करतो, खाली पण कॉस थिटाने डिवाइड करतो. सो काय येणार मग, डिवाइडिंग बाय कॉस थिटा, डिवाइडिंग बाय कॉस थिटा फक्त या साईडला. ठीक आहे, न्यूमरेटरला आणि डिनोमिनेटरला कॉस थिटा एक्स्ट्रा लिहितोय. सो आता काय म्हणायचं, सो व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी मी बाहेर लिहितो. ठीक आहे, साइन थिटा आपण कॉस थिटा काय ना, हा जो कॉस थिटा इथं पण डिवाइड करतो, इथं पण इथं पण इथं पण. सो साइन थिटा आपण कॉस थिटा टॅन थिटा, सो इथे ना टॅन थिटा. ठीक आहे, मायनस म्यू तसाच. सो कॉस थिटाने डिवाइड करतोय, सो कॉस थिटा डिवाइड बाय कॉस थिटा कॅन्सल होणार. ठीक आहे, कॉस थिटाने डिवाइड करतोय, सो इथे येणार 1. ओके, इथं प्लस इथं प्लस इथं प्लस आहे ना, प्लस येणार. कॉस थिटा डिवाइड बाय कॉस थिटा 1 येणार, मायनस म्यू साइन थिटा डिवाइड बाय कॉस थिटा दॅट इज टॅन थिटा. ठीक आहे, सो बघतो पहिले 1 मिनिट दिसतंय का खालचं, हा दिसतंय. ठीक आहे, सो व्ही मॅक्झिमम जो आहे किती स्पीड पाहिजे, सो मी इथे लिहितो व्ही मॅक्स इक्वल टू अंडर रूट मध्ये बघा टेकिंग स्क्वेअर रूट करतो. ठीक आहे, सो आर जी ब्रॅकेट मध्ये टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू इंटू टॅन थिटा. ठीक आहे, सो मला मॅक्झिमम स्पीड जे आहे ते एवढी रिक्वायर्ड आहे. सो अंडर रूट आर जी ब्रॅकेट मध्ये टॅन थिटा प्लस म्यू अपॉन 1 मायनस म्यू इंटू टॅन थिटा. ठीक आहे, जर मी ते नेक्स्ट सांगतो तुम्हाला ऑप्टिमम स्पीड काय असतं आणि मोस्ट सेफ स्पीड काय असतं. सो आता मी ह्याच्यानंतर ना मिनिमम स्पीड सांगतो. ठीक आहे, चला पटकन काढा स्क्रीनशॉट लवकर. नाव आता बघा क्वेश्चन नंबर म्हणजे पॉइंट नंबर 5 जो आहे ना, तो 5 मधलाच हा बी पार्ट चालू आहे. ठीक आहे, जर तुम्हाला विचारलं नाही का डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर व्हेकल ऑन बँक रोड, मॅक्झिमम स्पीड जर काढावं लावलं तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 पासून ऑल लिहावं लागेल, तुम्हाला ए आणि बी पण लिहावं लागेल. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. सो आता मिनिमम स्पीड ऑन बँक रोड, सो बघा सेम तसंच कन्सेप्ट तेच राहणार. ठीक आहे, सो ही थिटा इथे येणार व्हेकल, सो हे व्हेकल काढलं. सो आता त्याचं वेट एम जी असणार आहे, हे माहिती आहे तुम्हाला. नॉर्मल रिएक्शन एन. ठीक आहे, नॉर्मल रिएक्शन कॅन बी रिझॉल्व इन 2 कंपोनेंट्स, विच वन, सो दॅट इज इथे येणार एन साइन थिटा, कारण इथे थिटा आहे ना, सो थिटाच्या बाजूलाच काय असतो, थिटाच्या बाजूलाच कॉस थिटा असतो, सो एन कॉस थिटा. ठीक आहे, सो आता हे कन्सेप्ट नीट समजून घ्या. मिनिमम स्पीडला जर मी गाडी नाही का, समजा व्हेकल जे आहे बँक रोडला मी एकदम स्लोली चाललोय, ऍक्च्युअली 0 जर स्पीड असेल तरी स्केट नाही का, म्हणजे तरी गाडी खाली खाली येणार नाहीये, हे शक्य नाहीये. ठीक आहे, प्रॅक्टिकली हे शक्य नाहीये, हे लक्षात राहू दे. पण थिओरिटिकली विचार काय केला त्यांनी, जर समजा व्हेकल चालली, ओके 10च्या स्पीडने चालली, मग त्यावेळेस जर व्हेकल जर स्पीड जर कमी असेल तर त्याच्या वेटमुळं जो काय व्हेकल आहे तो खाली घसरण्याचा चान्सेस असणार आहे. ठीक आहे, सो मिनिमम स्पीड किती पाहिजे जेणेकरून ती गाडी त्या ट्रॅकवर राहिली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्या म्हणजे समजा मी 5च्या स्पीडने चाललोय. ठीक आहे, सो 5च्या स्पीडने मला जाता येईल. जर समजा मी 4च्या स्पीडने गेलो किंवा 3च्या स्पीडने गेलो तर काय होणार, व्हेकल खाली सटकून जाईल. हे असं थिओरिटिकली सांगतोय मी. ठीक आहे, म्हणजे जे काही सायंटिस्ट लोक आहेत, म्हणजे जे काही फिजिशियन आहेत, ते काय बोलतात की जर तुम्ही जर ह्याच्यापेक्षा जर कमी नेलं तर त्यावेळेस गाडी सटकण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, पण असं प्रॅक्टिकली होत नसतं, हे लक्षात राहू दे. ओके, प्रॅक्टिकली असं होत नसतं. पण तरी त्यांनी काय केलं, मिनिमम एवढी तरी स्पीड पाहिजे जेणेकरून गाडी त्या ट्रॅकवर राहील. पण ज्यावेळेस गाडी खाली खाली येणार त्यावेळेस फ्रिक्शन कोण प्रोव्हाइड करणार, फ्रिक्शन
इकडचे जे काही टायर आहेत तिकडे त्या साईडला फोर्स नाही का ऍक्ट होणार. ठीक आहे, म्हणजे फ्रिक्शन जो आहे ह्या ट्रॅकला ह्या रोडवर राहण्यासाठी मदत करतोय. समजतंय का? म्हणजे फ्रिक्शन आउटवर्ड साईडला आहे, सो फ्रिक्शन इथे येणार. ठीक आहे, मग हा फोर्स किती पाहिजे, हा फ्रिक्शनल फोर्स किती पाहिजे, सो दॅट इज म्यू इंटू एन. एवढा तरी फोर्स फ्रिक्शनल पाहिजे माझा. ठीक आहे, एवढा तरी फ्रिक्शनल माझा फोर्स पाहिजे. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून व्हेकल जे आहे ते खाली येणार नाही. ओके, सो आता त्याचं हे काढतो मी आता मास. सो मास येणार mg, नॉर्मल कंपोनंट n, आणि हे काय रिझॉल्व होणार आहे व्हर्टिकली आणि डाऊनवर्ड, व्हर्टिकली आणि होरिझॉन्टल. सो नॉर्मल कंपोनंट किती पार्ट मध्ये डिवाइड होणार आहे, हा थिटा असणार. सो हा n cos थिटा हे माहिती तुम्हाला, आणि n sin थिटा इथे येणार. ठीक आहे, आणि फ्रिक्शन फोर्स त्या साईडला आहे, सो फ्रिक्शन फोर्स मी असा काढणार. ठीक आहे, आणि हा थिटा असणार. बाय जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन नुसार हा जर थिटा असेल तर मला सांगा हे जे काही होरिझॉन्टल लाईन आहे इकडचं हे काय असणार, मग हे असणार f, इथे f असतो. ठीक आहे, f cos थिटा. ठीक आहे, आणि इथं असणार सो इथंचा, सो इथं ह्या साईडला काय असणार आहे f sin थिटा. ठीक आहे, लक्षात राहू दे, मी mg बाजूला काढतो. ठीक आहे, म्हणजे अपवर्ड फोर्सेस कोणते कोणते असणार आहे हे रिझॉल्व काढून टाका, इन्क्लाइन काढून टाका. अपवर्ड फोर्स f sin थिटा, n cos थिटा, हे दोन फोर्स कोणाला बॅलन्स करतोय, mg ला. आणि सेंट्रिपिटल फोर्स बघा, सेंट्रिपिटल म्हणजे गाडी अशी चालली, सेंट्रिपिटल फोर्स असा आहे. सो n sin थिटाच फक्त सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करू लागतोय. ठीक आहे, इथं सो इथे येणार आता mg ला बॅलन्स करतोय mg इक्वल टू, mg ला बॅलन्स करतोय f sin थिटा प्लस n cos थिटा, f sin थिटा प्लस n cos थिटा. ठीक आहे, सो तुम्हाला माहिती आहे f म्हणजे काय, f म्हणजे म्यू n आहे. सो व्हॅल्यू पुट करा फक्त, mg इक्वल टू म्यू n. ओके, साइन थिटा प्लस n cos थिटा, इक्वेशन नंबर 1. आता सेंट्रिपिटल फोर्स कोणत्या साईडला आहे, कारण बघा व्हेकल अशी चालली, सो सेंट्रिपिटल फोर्स इनवर्ड आहे. सो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करतोय, n sin थिटा. सो मी असं लिहिणार सेंट्रिपिटल फोर्स दॅट इज n sin थिटा, म्हणजे mv स्क्वेअर अपॉन r. कोण ऍक्ट करतोय, n sin थिटा. n sin थिटा लिहिला मी इथं n sin थिटा, म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच काय, n sin थिटा. सो जेवढा सेंट्रिपिटल फोर्स आहे त्याला प्रोव्हाइड करणारा n sin थिटा आहे. सो विच इज mv स्क्वेअर अपॉन r इक्वल टू n sin थिटा. पण हा f cos थिटा जो आहे तो ऑपोजिट साइडला आहे. सो मी कसं लिहिणार मग, f cos थिटा हे मायनस साइड, मायनस येणार कारण त्या साइडला अपोज करतोय ना. सो मायनस f cos थिटा. ठीक आहे, सो f च्या जागी काय लिहिणार मग तुम्ही, mv स्क्वेअर अपॉन r इक्वल टू n sin थिटा मायनस f च्या जागी म्यू n cos थिटा. ठीक आहे, सो आता इक्वेशन नंबर 2 लिहितो इथं. सो 2 डिवाइड बाय 1 करा, इक्वेशन 2 डिवाइड बाय इक्वेशन 1. सो डिवाइड करून देतो तुम्हाला, पहिले स्क्रीनशॉट काढा लवकर व्यवस्थित. चला झालं. आता बघा डिवाइड करताना मी असं करतोय mv स्क्वेअर अपॉन r. बघा डिवाइड बाय mg लिहिला, इक्वेशन नंबर 1 तर इथंच आहे. ठीक आहे, इक्वल टू इथं लिहितो, हे डिवाइड बाय तर असंच लिहिणार, म्यू n व्यवस्थित लिहितो, हे वर लिहितो n sin थिटा मायनस म्यू n cos थिटा. ठीक आहे, सो हे रफ कर. समजतंय ना, इझीच आहे, डेरिव्हेशन खूप इझी आहे, फक्त कन्सेप्ट जे आहेत ना ते जरासं हाय लेवलचे. ठीक आहे, n n कॉमन बघा, n n n n कॉमन काय येणार मग, m m कॅन्सल, साइन थिटा मायनस म्यू n, n तर कॉमन काढलाय, cos थिटा अपॉन n कॉमन म्यू साइन थिटा प्लस cos थिटा. ठीक आहे, सो n n गेट कॅन्सल, राहिलं काय माहिती, v स्क्वेअर अपॉन rg राहिलं, r इथं डिवाइडला येणार. ठीक आहे, सो v स्क्वेअर अपॉन rg इक्वल टू साइन थिटा मायनस म्यू cos थिटा अपॉन cos थिटा मी फर्स्ट लिहितो. ओके, प्लस म्यू साइन थिटा. ठीक आहे, सो आता मी इथं cos थिटा ने डिवाइड करतो, आन्सर येईल लगेच पटकन. ठीक आहे, पहिला लवकर स्क्रीनशॉट काढा फास्ट मध्ये.
चला झालं का? डिवाइडिंग बाय कॉस थिटा, डिवाइडिंग बाय कॉस थिटा. सो कॉस थिटा डिवाइड करा. सो इथं काय काय ना व्ही स्क्वेअर इक्वल टू आर जी ब्रॅकेट मध्ये बघा इथं पण कॉस थिटा डिवाइड करतो, इथं पण कॉस थिटा. सो साइन थिटा बाय कॉस थिटा टॅन थिटा मायनस कॉस थिटा डिवाइड बाय कॉस थिटा कॅन्सल, फक्त म्यू राहणार. आपण कॉस थिटा डिवाइड बाय कॉस थिटा 1 येणार प्लस म्यू साइन थिटा आपण कॉस थिटा दॅट इज काय येणार टॅन थिटा. ठीक आहे. सो मग आता काय करणार टेकिंग स्क्वेअर रूट करा, मग तुम्हाला मिनिमम स्पीड भेटून जाईल. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. नेक्स्ट बघा आता व्ही येणार इथं आर जी अंडर रूट मध्ये येणार. सो टॅन थिटा मायनस म्यू अपॉन 1 प्लस म्यू टॅन थिटा. ठीक आहे. सो हे मिनिमम स्पीड असणार आहे. सो जास्त फरक नाही याच्यामध्ये, मॅक्झिमम आणि मिनिमम मध्ये जास्त डिफरंट नाहीये. सो पहिले तिथं काय होतं प्लस आणि मायनस होतं, इथं काय इथं मायनस आणि प्लस आहे, एवढंच डिफरंट आहे, जास्त डिफरंट नाहीये. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर फास्ट मध्ये. हा नेक्स्ट व्हिडिओला जे आहे ना ह्याच्या रिलेटिव्ह मी प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही का प्रॉब्लेम करून घेईन तुमच्याकडनं. ठीक आहे. तेवढे प्रॉब्लेम तुम्ही व्यवस्थित करा, ते तुम्हाला प्रॉब्लेम सांगेल आणि ऑप्टिमम आणि नाही का मोस्ट सेफ स्पीड ते पण तुम्हाला सांगेल ऍक्च्युअली काय असतं. ठीक आहे. डिटेलमध्ये सांगेल जेणेकरून तुम्हाला सेटला पण हेल्पफुल होईल. ओके. चला तोपर्यंत बाय बाय आणि अभ्यास रेग्युलर करत राहा.